अहिल्यानगर जिल्ह्यातील ताजा घडामोडी बघण्यासाठी आजच रोखोक या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। आज मंगळवार दिनांक 14 जुलै रोजी दुपारी 12 वाजेच्या सुमारास महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहर अध्यक्ष सतीश काकडे यांनी कोपरगाव नगरपालिकेला भेट देऊन विविध विभागांची पाहणी केली। यावेळी अनेक विभागांमध्ये कर्मचारी अनुपस्थित असल्याने विविध कामांसाठी आलेल्या नागरिकांची मोठी गैरसोय होत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले। गेल्या 15 ते 20 दिवसांपासून विशेष SIR प्रक्रियेसाठी मोठ्या प्रमाणावर कर्मचारी नियुक्त करण्यात आल्याने पालिकेच्या नियमित नागरी सेवांवर परिणाम झाल्याचे चित्र आहे। जन्म मृत्यू दाखले, मालमत्ता कर, पाणी पुरवठा, बांधकाम परवाने तसेच इतर प्रशासकीय कामांसाठी असलेल्या नागरिकांना संबंधित विभागांमध्ये कर्मचारी उपलब्ध नसल्याने तासनतास प्रतीक्षा करावी लागत असून अनेक कामे रखडल्याच्या तक्रारी नागरिकांनी व्यक्त केल्या। पालिकेत समन्वयाचा अभाव असल्याचेही यावेळी जाणवले। SIR प्रक्रिया सुरू असताना नियमित नागरी सेवा सुरळीत ठेवण्यासाठी आवश्यक नियोजन करण्यात आले नसल्याने नागरिकांना नाहक हेलपाटे मारावे लागत असल्याची भावना व्यक्त करण्यात आली। यावेळी मनसे शहर अध्यक्ष सतीश काकडे यांनी नगरपालिकेच्या कारभारावर संताप व्यक्त केला आहे। दरम्यान SIR प्रक्रिया आणि नियमित नागरी सेवा यामध्ये योग्य समन्वय साधून नागरिकांची गैरसोय तातडीने दूर करावी अशी मागणी नागरिकांसह विविध स्तरातून होत आहे। आज नगरपालिकेमध्ये आलो होतो माझ्या कामानिमित्त, तर त्यावेळेस बघितलं तिथं मृत्यूचा दाखला नाही, विद्यार्थ्यांनी शिकायचं का नाही, एखाद्याचं शिकायचं नाही का हे नाही, या साऱ्या सरकाराचे मतदान महत्त्वाचं आहे काही त्याला मृत्यूच दाखले 2-2, 3-3 जण इथं, तर एक जण थांबवायला पाहिजे। इथं CO नाही, इथं कर्मचारी नाही, कुणीच नाही आहे। मग यांनी करायचं काय? यांनी ना हे सगळं आहे ना मतदानाचंच करून घ्या, म्हणजे त्यांचं पुढं फायदा होईल मतदानाचं केलं तर। अहो याला लाजा वाटल्या पाहिजे, यांनी ना नगरपालिका बंद करून टाकावं ना, जनतेचे कामं कुणी करायचे? हां, अरे एक जण ठेवा, एक जण टाका ना तिकडं, तर 2-2, 3-3 जण तिकडे दाखले कुणी द्यायचे? शिवाचा पत्त्या नाही, कोणाचाच पत्त्या नाही, इथं अधिकारी कुणी नाही। तुम्ही तर बघितलं आत्ता, मला माझ्या कामानिमित्त आलो होतो। अहो उद्या मी आंदोलन केलं मग यांना परवडणार नाही। जनतेसाठी आम्ही तर कधी पण भांडायला तयाराचे, पण यांना सगळ्यांना कळलं अहो झाड पडलं तर भांडणं करते एकमेकावरून। हां, हे जनतेसाठी का करू शकत नाही आहे? इथं येऊ शकत नाही। हां, 4-4 कर्मचारी आहे तर मग एखादा इथं ठेवायचा, 3 जण तिकडे टाकायचे, शिवचा इथं पत्ते नाही, सांगायचं कोणाला? हां, यांनी जर उद्यापासून जन्म दाखला इथं प्रत्येक ठिकाणी एक जण पाहिजे, अन्यथा मनसेच्या वतीने आंदोलन करण्यात येईल ह्यो त्यांना इशारा देतो। नाही तर नगरपालिका बंद करून टाका, काय गरज नाही नगरपालिकेची तुम्हाला, तुम्ही SIRच करीत बसा, सगळे कर्मचारी तिथे जा, CO पण तिकडे जा। जनतेचं तुम्हाला घेणं नाही, तर जनतेला तुमचं घेणं नाही, ते मतदान करणार नाही तुम्हाला। हे राजकारणी लोक कुठे गेले आता? हा, येतं नको तिथं बोंबा मारीत हिंडत्या। हा, आता इथं जो लोकांना गोरगरीब लोकांना जो त्रास होऊ राहिला याला जबाबदार कोण होणार आहे? आज जर शाळेचा दाखला नाही दिला तर त्या पोराचं शिक्षण होणार आहे का? हा, अहो एखादा मृत्यूचा विमा असेल तर त्या विम्याचं जर दिलं नाही तर तेव्हा काय होणार आहे? त्याचं विम्याची पुढची प्रोसिजर करता येईल का? त्याकरता उद्यापासून जर इथं अधिकारी दिसलं नाही तर ही सगळी नगरपालिका ते सगळे फोडून टाकू। जय हिंद, जय महाराष्ट्र। आज कोपरगाव नगरपालिका येथे काही कामानिमित्त आम्ही आलो असता आम्ही बघितलं इथे मृत्यू दाखला, जन्म दाखला हा देण्यासाठी कोणी अधिकारी उपलब्ध नाही। याची कंप्लेंट करण्यासाठी COकडे गेलो तर CO देखील तिथं नाही, आणि डिस्पॅच दिला तर कोणी द्यायला नाही आणि घ्यायला नाही। म्हणजे नगरपालिकेत चाललेलं आहे आंधळं दळतं आणि कुत्रपीठ खातं, हा प्रकार इथं चाललेला आहे। अहो अनेक विद्यार्थी शाळा चालू झाले, कॉलेज चालू झालेले आहे आणि त्यांना जन्माचे दाखले लागतात, हे इथं द्यायला कोणी नाही। 8-8, 15-15 दिवस झाले लोकांनी या ठिकाणी आपले त्यांना दाखल्यासाठी त्यांना विनंती केलेली, अद्यापही कोणाला दिलेले नाही। आत्ताच आपण बघितले एक महिला, एक पुरुष माणूस आणि 2 छोटे विद्यार्थी, म्हणजे त्यांचे नातवंड असतील, मुलं असतील, ते विद्यार्थी जन्मदाखला घेण्यासाठी आलेले। त्यांनी सांगितलं की आम्हाला जन्मदाखला भेटत नाही आहे, त्यामुळे यांचं ॲडमिशन होत नाही। हा प्रकार नगरपालिकेमुळे होतोय
आणि जर तुम्हाला त्यांना विचारणा केली असता, जर काही जण सांगतात का बिलिओच्या कामासाठी हे बाहेर गेलेले, जर बिलिओचं काम तुम्हाला महत्त्वाचं आहे तर नगरपालिका बंद करा ना. तुम्ही सांगा ना जनतेला का बाबा 15 दिवस महिनाभर आम्हाला ते महत्त्वाचं काम आहे, इथं कुणी येऊ नका. हां, तुम्ही इथं नागरिकांना बोलावता, तुम्ही बॉम्बा मारत तिकडे तिकडे येतात. तुम्हाला झेडपीचे शिक्षक लागत आहे, सगळे काही कामाला माणसं लागत आहे. बिलो काय चाललं तुमच्यावालं? हां, वसुलीसाठी तुम्ही एकदम दंडकशाहीनी तुम्ही वसुली करतात. मग जनतेचे काम कधी करणार तुम्ही? हां, त्या ठिकाणी वसुलीवाले आलेले आहे का भाऊ तुम्ही घरपट्टी भरा, नळपट्टी भरा, तुम्ही ते वसुली करताय. आणि इथं कामं करताना तुम्ही तुमचे सांगत आहे का बिलोसाठी तिकडे गेलेले, मग तिकडे बोंबलत निघा ना तुम्ही. कशासाठी आहे? तुम्हाला मतदान जास्त आहे ना, कारण तुम्हाला माहिती आहे तिथं खावडी जास्त आहे. हां, तिथं पैसा भेटतो. इथं काय नागरिक बोंबलत येणारच आहे, तोंड घेऊन परत मागं जाणार आहे. म्हणजे तुम्ही सरळ नागरिकांना वेडीच धरताय. परंतु महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा प्रकार चालू देणार नाही. 8 दिवसात जर सगळं सुरळीत जर नाही झालं तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना तीव्र स्वरूपात आंदोलन करेल. याची नोंद CO साहेब, मुख्याधिकारी साहेब आणि सगळ्यांनीच घ्यायचं आहे. नगराध्यक्ष साहेब यांनी देखील घ्यायची आहे. कारण कसं आहे, नगराध्यक्षांचं काम आहे ना, मुख्याधिकारी नाही आहे. तर नगराध्यक्षांनी हे माणसं कुठे गेले काय गेले हे बघण्याचं काम त्यांच्यावालं आहे. हां, म्हणजे इथं कोणीच कोणाकडे लक्ष देत नाही आहे. फक्त कुठं टेंडर निघाल, कुठं कमिशन भेटल याच्यावर सगळ्यांचा डोळा आहे. परंतु डोळे फोडण्याची ताकद महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये राहील. कारण कोपरगावला 2 आमदार दिलेले आणि विकास करण्यासाठी आमचे वागचौरे साहेब सुद्धा आलेले. कारण त्यांना शिर्डीचा आणि कोपरगावचा विकास करायचा. हा विकास चालू आहे का इथं? हां, 2 आमदारांचा हा विकास चालू आहे का? अशा अनेक काही गोष्टी आहे त्या आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आम्ही उघड काढूच. परंतु आता सध्या जे आहे आज सगळ्यांना दिसतंय, डोळ्याने आम्हाला पण दिसतंय, तेवढं त्याच्याकडे लक्ष द्या. आणि जर प्रत्येक टेबलवर जर माणूस नसला आणि नागरिकांचे हाल झाले तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना काय करू शकते हे तुम्हाला सुद्धा ठाऊक आहे. याचा मी जाहीर तुम्हाला याचा निषेध करतो. आणि 8 दिवसात जर प्रत्येक टेबलवर माणूस जर नाही दिसला तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने तीव्र स्वरूपाचं आंदोलन करण्यात येईल. याची नोंद सर्व अधिकाऱ्यांनी घ्यावा. जय हिंद, जय महाराष्ट्र. आज आम्ही नगरपालिकामध्ये आलो होतो सतीश अण्णा यांच्या मार्गदर्शनाखाली, बापू काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली. तर इथं आल्यावर बघितली तर अत्यंत इतकी भीषण परिस्थिती होती की एक अधिकारी यांच्या जागेवर नाही. जन्ममृत्यूची इथं नोंद घेण्यासाठी इथं लांबच लांब रांगा चालू आहे. अख्ख्या इकडं सगळीकडे लोक उभे, पण एक अधिकारी इथं जागेवर नाही. आता नाही का मुलांचे शाळेंचे ॲडमिशन वगैरे सगळे चालू झाले, त्यांचा दाखला मिळत नाही. तर एक सुद्धा अधिकारी इथं नाही. आता आम्ही त्या भूमी अभिलेख कार्यालयामध्ये गेलो, तिथं सुद्धा अधिकारी नाही. मग अधिकारी फक्त काय पेमेंट घेण्यासाठीच इथं येत आहे का? यांना काय पैसे भेटत नाही का? सगळेजण नाही का ज्यांच्या त्यांच्या कामावरून घरी राहत्या, इथं काम कोण करणार आहे? आणि समजा जर का 8 दिवसात जर का मध्ये हे जर का नाही झालं तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने तीव्र स्वरूपाचं आंदोलन इथं नगरपालिकामध्ये करण्यात येईल. याची सर्वांनी नोंद घ्यावी. माझा भाऊ मृत्यू झालेला आहे 17 तारखेला, 17/6/2026. इथं महिन्यापासून चक्रा मारतोय. इथं कोणतेही अधिकारी नाही. आज पण आलेलो आहे. मला त्याच्या मृत्यू दाखल्याची गरज आहे.